अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु महाराज की जय. कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं आहे. असं काय वातावरण खूप छान आहे. दम असं लागलेलं नाही, पण तरी पण चढण आहे, त्याच्यामुळे पाय दुखत आहेत. एकावन्न शक्तिपीठामधलं एक आहे. तिथं आपल्या सती मातेचं हृदय पडलं तर इथं हे मंदिर तयार झालं एकावन्न शक्तिपीठातलं. तर त्यात आम्ही आलोय समोर, तिथं तुम्ही बघू शकता. आणि आम्ही म्हणजे 5000 पायऱ्या चढत चढत आलो वर. कसं आलं मम्मी दर्शन? छान झालं, एकदम एकदम भारी आहे, भारी आलं. एकदम भारी, मस्त. तर फायनली मित्रांनो 10,000 पायऱ्या चढलो आणि जे दत्त महाराज यांच्या चरण पादुकीचं दर्शन घेतलं. एवढं भारी वाटलं ना, खूप भारी. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तुम्ही आपल्या पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण म्हणजे जुनागड इथं आलेलो आहे. आणि आता आकाश आणि आम्ही आता तलेटीला आलेलो आहे. म्हणजे इथून आम्ही पायऱ्या गिरणाच्या पायऱ्या चढायची सुरुवात करणार आहे. तर आता आम्हाला एकूण 10,000 पायऱ्या चढायचं आहे. आणि मम्मी ते सगळे ना आता रोपेने जाणार आहे वरती. जातो तर मम्मी आणि ते रोपेने जाणार आहे अर्ध्यापर्यंत, 5,000 पायऱ्यापर्यंत अंबा माता मंदिर तिथं. तर आम्ही पूर्ण 10,000 पायऱ्या चढणार आहे खालूनच आकाशाने. तर आम्ही चाललो इथून वर. म्हणजे इथून आता चालत जायचं असेल हा रस्त्याने चाललो वर. आणि बघा इथं पण लिहिलं आहे 9,999 पायऱ्या स्टेप्स पायथिया. आता इथे सगळं आमची चेकिंग बिकिंग होईल. इथं प्लॅस्टिक बिस्टिक काय अलाउड नाही, वरती सगळं फेकतील. तर म्हणून आम्ही स्टीलची बॉटल घेतलेली आहे आकाश आणि मी. बाकी सगळं सामान बिमान घेतलं आहे. आता सगळं इथे चेकिंग होईल. तर म्हणजे प्लॅस्टिक काहीच अलाउड नाही इथून. आता आमची पण चेकिंग बिकिंग होईल. त्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु महाराज की जय. तर सगळं चेकिंग विकिंग होतं आता इथं. तर मित्रांनो आमचं म्हणजे चेकिंग विकिंग सगळं झालेलं आहे. म्हणजे आम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू काही घेतल्याच नाही. आता इथे सगळं आता आम्ही पहिली जी पायरीचं नारळ बिरळ फोडू आणि वरती दत्तात्रयाला जायला सुरुवात करू. इथे आल्यावर आम्हाला पहिले आपले हनुमानजी यांचं मंदिर आहे, यांचं पण आम्ही दर्शन करून घेतलं आहे पहिले. आणि आतमध्ये पण मंदिर तिथे आपले बघा श्री स्वामी समर्थ महाराज शंकराजी आणि आपले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु महाराज यांचे पण दर्शन करू. आता आम्ही पण चढायला सुरुवात करतो पायऱ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभी दिगंबरा. तर चला मित्रांनो आम्ही पण आता 10,000 पायऱ्या चढायची सुरुवात करतो आहे. स्वामींचा आशीर्वाद आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केलेली आहे. दत्तगुरु महाराजच्या आशीर्वादाने त्या 10,000 पायऱ्या चढणार आहे. आकाशाने मी चढायला सुरुवात केली. आणि जाताना म्हणजे बघा रस्ता बघा कसा सुरुवातीला, आणि छोटे मोठे अशी दुकानं पण आहे स्टार्टिंगला. देवा फक्त शक्ती दे 10,000 पायऱ्या चढण्याची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि थोड्याच पायऱ्या चढून आपल्याला इथं महाराजांचं मंदिर बघायला दिसतं छोटं. मी सुरुवात केली आहे आता, करतो थोडं वरती पण जातो. आणि अनेक छोटी छोटी मंदिरं दिसतात आहे. तर आता मित्रांनो आम्ही आलेलो थोडं जास्त नाही 500 पायऱ्या वर चढून आलो. आणि आकाश बोलला मग आता एक लाकडी घेतो इथं आम्ही. ही काठी एकच घ्या आकाश. तर आता ही 50 रुपयाची काठी घेतोय. म्हणजे इथं 50 रुपये घेतात, 30 रुपये डिपॉझिट आणि 20 रुपये काठीचं भाडं. तर ही काठी आहे ना आता आपण कुठल्या पण दुकानात देऊ शकतो. कोणत्या दुकान में चलेगा ना गल्दी आहे तो. आता काठी तर घेतली आहे. आणि इथं बघा माकडं पण खूप आहे. आणि मी आता फक्त 500 पायऱ्या वर आलो आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी दिसतो इथून. अजून आपल्याला वर जायचं आहे एकदम वर. अजून 10,000 पायऱ्या चढायचं आहे. तर मित्रांनो आम्ही चढता चढता आम्हाला शंकर महाराजांचं इथं छोटंसं मंदिर दिसलं आहे. बघू शकतात. आम्ही आता अर्ध्यापर्यंत म्हणजे अर्धा पण एकदम खालीच आहे. तरी याच्यामध्ये आम्ही 1000 पायऱ्या चढलो आहे. आणि मध्ये आम्हाला बघा शंकर महाराज यांचं मंदिर दिसलेलं आहे. इथे आपण पाया पडून घेऊ. तुम्ही बाकीचा व्ह्यू बघू शकतात. इथून क्लिअर तर नाही दिसतं पण एकदम भारी दिसतं. आणि रोपवे बघा इथून चालले सगळे रोपवे. आणि इथून तर आपल्याला जर वरती चढायचं आहे कारण की
वरती बघा तिथं रोपवे आहे ना, तिथं वरती नेमीनाथ मंदिर आहे. मग तिथे आपल्या 4000 पायऱ्या कंप्लीट होतील. आणि वरती जाऊन 2500 तर वरती जाऊन अजून आपल्याला बघू, अजून बोलले 2-3 तास तर लागणारच आहे. जाऊ धीरे धीरे. 1000 पायऱ्यात आता फक्त आलं वर. इथं रोपवे मग किती मस्त दिसतं बघा वर. मित्रांनो आता आम्ही घेतलं मस्त लिंबू सरबत. इथे 21 स्टेप चढून आलो आणि मस्त लिंबू सरबत घेतोय. तर आपला मित्र होता खालून आपल्यासोबत, हे बाई ते आपल्यासोबत नीचेचे एकदम म्हणजे खालून त्याने आपल्यासोबत एकदम वरपर्यंत ह्याच्यात दुकान आहे. आता आम्ही मस्त लिंबू सरबत घेतलं इथं मस्त पण खूप. आता आरामात मस्त मजा करत चाललो आहे लिंबू सरबतचा आनंद घेत वरती. आताशी आम्ही 2500 का 2100 पायऱ्यात चढलो आहे. आकाशचं बघा फोटो काढणं सुरू आहे. मस्त लिंबू सरबत पिऊन घेतो, जातो वर या प्यायला. आम्ही 3100 म्हणजे 3100 पायऱ्या चढलो आहे. आणि जैन मंदिरला जाण्यासाठी 900 पायऱ्या, अंबाजी मंदिरला जाण्यासाठी 1900 पायऱ्या आणि दत्तात्रय तर जाण्यासाठी बघा 6899 म्हणजे एकूण 6900 पायऱ्याचे. आता आम्ही 3100 पायऱ्या चढलेलो आहे. वाट म्हणजे का धमाला तर होतच आहे, पण तरी आम्ही चढतो. आणि इथे आपले महाराष्ट्र काय मित्र आपल्याला भेटतात, ते पुढे गेले सगळे. आणि चालूच मस्त आमचं चढणं. आकाश असं वाटतंय चढून? पाय तर जाम झाले, पण आता आपण चाललोय आणि ते आपल्याला पुढे पण ते मित्र भेटलेले आपले महाराष्ट्राचे, ते पण नाशिकचे आणि मुंबईमधलेच आहे. चलो भाई चलो चलो, रुकणे का नाही, चालत राहायचं. घे रे घे. कुठे जर्मनी पर्यंत पोहोचाय तुम्हाला? कुठे नाही मावशी तुम्ही? मुंबईवरून. मुंबईला कुठं? बदलापूर. बदलापूर का? आम्ही डोंबिवलीचे. हा मग आम्हाला थोडं कडीत घेतील आम्ही थकलोय. कोण रे तू थकला तर आम्ही काय बोलू? आमची चला चला. आम्ही 50 वर्षाचं थकलो नाही, तुम्ही 25 आणि 30 वर्षाचे पोरं थकले. एवढं पण नाही येतो. चढतोय एवढं पण नाही, हळूहळू चढतोय मावशी. म्हणजे तुम्हाला पाहून आम्हाला नाही, आम्हाला पण तुम्ही प्रेरणा घ्या. हो आम्ही हो नाही खरं दत्ता महाराजांची कृपा पाहिजे. हा तेच बोलवते तेव्हाच येऊ शकतो. एकदम अर्ध्यापर्यंत पोचलेलो आणि ते आपले हे महाराष्ट्रातले नाशिककडचे भाऊ आपल्याला भेटले. काय बोलता भाऊ, कसं वाटतं तुम्हाला? आमची जिरली अजून अर्धी जिरवायची बाकी आहे. पण खूप चांगलं आहे, असं काय वातावरण खूप छान आहे, दम असं लागलेलं नाही, पण तरी पण चढ नाही त्याच्यामुळे पाय दुखत आहेत. तुम्हाला कसं वाटतं भाऊ? जिरली. आता इथं मध्ये एका मंदिर, तिकडे एक बसलेले. आता इथं मध्ये मंदिराजवळ आलोय. इथं एका देवीचं मंदिर आहे, इथं नाव नाही लिहिलं आहे. आणि मध्ये असं ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रयांच्या रूपामध्ये मंदिर आहे असं गायचं. आणि आता आम्ही नेमीनाथ मंदिर इथंपर्यंत थोड्या वेळात पोचणार आहे. म्हणजे 4000 पायऱ्या आम्ही चढले. बाकी आम्हाला 6000 पायऱ्या चढायच्या आहे. मग पुढे अंबाजी मंदिर आहे, अंबाजी माताचं 51 शक्तिपीठामधलं एक आहे. तिथं असं बोललं होतं की सती माता त्यांच्या इथं हृदय पडलं आहे, म्हणजे एक शक्तिपीठ तयार झालेलं आहे. तर आता आम्ही जे जैन तीर्थस्थान आहे नेमीनाथ त्यांच्या इथं पोचणार थोड्या वेळात. आणि पुढे आपण जाऊन अंबाजी मातेचं दर्शन घेऊ. तिथं पुढे जाऊन आपण दत्तात्रयांचं दर्शन घेऊन गुरु गोरक्षनाथ यांचं दर्शन घेणार, यांच्या समाधीचा. चला, पहिले जे जैन तीर्थस्थान आहे नेमीनाथ तिथे पोचलो आहे. आणि आम्ही दर्शन केलं, पण आतमध्ये म्हणजे आपल्याला फोन अलाउड नाही केले. तर आपल्याला बॅग, पाण्याची बॉटल, फोन पिन सगळं आपल्याला बाहेर ठेवायला सांगितलेलं. तर आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन करून आलो. आणि मग तुम्ही आजूबाजूला बघा सगळी अशी छोटी मोठी मंदिर आहे. म्हणजे आपण 4000 पायऱ्या चढून आलेलो आहे. म्हणजे पहिले जे तीर्थस्थान आहे जे नेमीनाथ भगवान यांचे दर्शन आपण झालेलं आहे.
आपण चाललोय वरती, अंबाजी माता आहे त्यांच्याकडे. तुम्ही बघू शकता छोटी मोठे असे मंदिर आहे. असे इथे डोल्या पण आहे, ते वजनानुसार पैसे घेतात. मित्रांनो आता नेमीनाथ मंदिर इथे आपल्याला आतमध्ये म्हणजे फोन बिन आणि बाटली सगळं अलाउड केलं नाही, आतमध्ये जाऊच दिलं नाही. इथं पहिल्या तीर्थावर पोचलो आता आपण. तुम्ही नजारा बघू शकता किती भारी दिसतोय वरतून. 4000 पायऱ्यात चढलो तरी अजून आम्ही अर्ध्यापर्यंत पोचलेलो आहे. 5000 पायऱ्या आमच्या झाल्या आहेत चढून, म्हणजे अशी हालत पण खराब झाली. दत्तगुरू महाराज आमची परीक्षा घेत आहे. आणि आता आम्ही जे अंबे माताचं ते तीर्थस्थान आहे, म्हणजे जे 51 शक्तिपीठामधलं एक आहे, तिथं आपलं सती मातेचं हृदय पडलं, तर इथं हे मंदिर तयार झालं 51 शक्तिपीठातलं. तर त्यात आम्ही आलो आहे समोर, तिथं तुम्ही बघू शकता. आणि आम्ही म्हणजे 5000 पायऱ्या चढत आलो वर. आणि तुम्ही बघू शकता आपण इथं एकदम खालून चढायला सुरुवात केली आणि आता आलो इथं वर. एकदम 5000 पायऱ्या चढल्या आहे. अजून आपल्याला 5000 पायऱ्या चढायच्या आहे. आणि इथपर्यंत म्हणजे रोपवे ना असतात ना, फक्त ते इथपर्यंतच असतात. 5000 पायऱ्यापर्यंत ज्यांना वरती दत्तापर्यंत जायचं असेल ना, त्यांनी 5000 पायऱ्या चढून जावं लागतं. इथे रोपवे संपून जातं. हे बघा इथे संपून जातं रोपवे. ते आपल्याला 8 मिनिटात वर आणतं रोपवे. आणि जर रिटर्न काढायचं असेल 750 रुपये एकाचे असतात. आणि लहान पोर असेल तर ते 550 रुपये असतात रिटर्नचे. यांच्यामध्ये हाईटनुसार असतं. आता आपण पण अंबे माताचं दर्शन घेऊन घेऊ. चला, अंबाजी मातेचं मंदिर आहे खाली. आणि जे अंबाजी मातेच्या मंदिरापासून आपण जर वर आलो तिथं नाश्ता पाण्याचे म्हणजे स्टॉल आपल्याला दिसतात. तर इथं आपण नाश्ता पाणी करू शकतो. आता आपण चाललो वरती 5000 पायऱ्या चढून दत्ताच्या महाराजपर्यंत. बघू शकतो. तुम्हाला कोणाला नाश्ता करायचा म्हणजे आले इथं कधी, तर अंबाजी मातेच्या मंदिरापासूनच स्टॉल सुरू आहे. स्वर्ग म्हणजे काय तर बघू शकता मित्रांनो पुढे. दत्तगुरू महाराज आणि गुरु गोरक्षनाथ यांचं. तर मित्रांनो म्हणजे असं मी दोन्ही जागेतून चालतो, म्हणजे थोडी जागा आहे आणि आजूबाजूला बघू शकता किती खोल एकदम दरी आहे. बघा एवढा वर आहे आम्ही आणि फुल मस्त इथं खोल दरी येतं दोन्ही साईडला. आणि इथे एकदम छोटासा रस्ता आहे. आणि ते बघू शकता हार्ट शेप साईडचं तलाव पण येतं. हे बघा हार्ट शेपमध्ये. आणि रस्ते बघा तुम्ही बघू शकता किती आहे. तर पुढे आता आपण गोरक्षनाथ यांच्या इथं दर्शन घेऊन दत्तात्रय यांच्या दर्शनात जाणार आहे. दत्तात्रय यांच्या पादुक्याच्या. तर मी इथे एकटाच पुढे आलो, बाकी ते कुठे गेले ते मला पण आता सापडत नाही. बाकी घरचे पण वाटतं पुढे निघून गेले. आपण पण दर्शन घेऊन घेऊ. पण आलो आहे गुरु गोरक्षनाथ यांच्या दोन्हीकडे. गुरु गोरक्षनाथ यांच्या दोन्हीच्या इथे आपण आलेलो आहे. म्हणजे आता लवकर आपण दत्तात्रय महाराज यांच्या पादुकाच्या इथे पोचणार आहे. आणि इथं अर्ध्यापर्यंत आपण पोचलो आहे. एकदम अर्ध्यापेक्षा पण जास्त. आता गुरु गोरक्षनाथ यांचे चरण पादुका येतं. आणि तुम्ही पाठी बघू शकतात दत्त महाराजांच्या थोडंच खूपच जवळ आलो आता आम्ही. स्वर्गामध्ये येणं म्हणजे काय असतं सुख, म्हणजे एवढं 10,000 पायऱ्या चढून येणं बघा. हा आता इथून ही बघा पाप पुण्य याची गुफा. आता यातून जाणार आहे आम्ही. पाप पुण्याची गुफा ही इथून. मध्ये बघा मावशी आणि मम्मी पप्पा भेटलेले. कसं आलं मम्मी दर्शन? छान झालं एकदम एकदम भारी आहे. भारी आलं एकदम भारी मस्त. हे रोपवेने गेलेलं आहे म्हणून यांचं दर्शन लवकर झालं. आम्ही 10,000 पायऱ्या चालत उतरलो चढलो म्हणजे. आणि आता बघा इथून खाली पायऱ्या उतरायच्या आणि आपल्याला जायचं समोर दत्त महाराजांच्या यांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला. मूर्तीचे पादुका पण
तर आता आपण पण दर्शन करू. आता मम्मी पप्पा तर ते हे रिटर्न चालले. चला आता जाऊ परत. आकाश आणि माझं दर्शन बाकी आहे, आम्ही दर्शन करतो आणि परत आम्ही चालत चालत खाली उतरणार आहे. पायऱ्या चढलोय तर परत उतरून आम्हाला आता वर जायचं. इथं तुम्हाला बघा मंदिर दाखवलं नाही बघा, मंदिर दत्तात्रय महाराजांचं. तर आता एवढ्या पायऱ्या आम्ही आता उतरून, आता आपण जे वरतून जे पायऱ्या उतरून आलो ना, तर आता इथे समोर आलो आहे. तर 2 कमान दिसल्या आपल्याला. तर एक रस्ता जातो तो गुरु दत्तात्रय चरण पादुका यांच्या इथं, आणि एक रस्ता जातो तो खाली गुरु दत्तात्रय संस्थान, म्हणजे इथे अन्नछत्र आहे तिथं. कारण की 24 तास जेवण सुरू असतं तिथं. आता पहिले आपण सर्वात पहिले जाऊ इथून चढून दत्त महाराजांचं दर्शन करून घेऊ आणि नंतर परत आपल्याला इथे आला 350 पायऱ्या उतरून आपल्याला इथं अन्नछत्र आहे, तिथं सगळ्यांसाठी जेवण फ्री असतं दत्त महाराजांचा प्रसाद. तर पहिल्या आधी वरती जाऊन दत्त महाराजांचं दर्शन करू आणि खाली येऊन मग आपण प्रसाद घेऊ. चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु महाराजांची जय. महाराजांनी आमची परीक्षा घेतली पण सगळं नीट झालं आणि आता फक्त थोडंच आमचं बाकी आहे. एवढं भारी इथं म्हणजे असं पॉझिटिव्ह फील होतं ना मला, खूप भारी. अशी एक इथं ऊर्जा आहे, अशी एक एकदम भारी वाटतंय. मला पहिले वाटलेलं की चढतो की नाही मी, पण चढलो महाराजांच्या आशीर्वादाने. चला. तर फायनली मित्रांनो 10,000 पायऱ्या चढलो आणि जे दत्त महाराजांच्या चरण पादुकेचं दर्शन घेतलं. एवढं भारी वाटलं ना, खूप भारी मित्रांनो. मी सांगूनच शकत, मला शब्द सुचत नाही आहे. आणि आता एक असं म्हणजे आम्ही उतरताना ना असं आम्हाला एक म्हणजे लक्षात आलं, आम्ही उतरतोय आता म्हणजे एवढ्यामध्ये पाठी मंदिर आहे सगळे. आता इथे जेवढं होतं ना, तर काय म्हणजे अचानक कुठून तरी एवढ्या मधमाशा आल्या की खूप मधमाशा आल्या, खूप म्हणजे खूप. एक पण दिसत नाही. आणि आता बघा एक पण दिसत नाही. तो काय माहिती कसं आलो. आम्ही तिथं बसलेलो, मी तिथं बसलेलो आणि आकाश इथं होता आणि इथं सगळे पोरं बिरं होते. अचानक एवढ्या मधमाशा आल्या नाही, तर सगळीकडे का सगळीकडे खूप मधमाशा आलेला आणि अचानक गायब झाला मित्रांनो, अचानक. आता हे काय आम्हाला समजलं नाही. काय रे आकाश? हा ना, अचानक आल्या आणि अचानक गेल्या. गायब झालेला रे, गायब. महाराजांची कृपा, महाराजांनी आमची परीक्षा पण घेतली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु महाराज की जय. मित्रांनो मी सांगू सगळं एवढं भारी वाटतं आहे दर्शन करून, कारण की आम्ही 10,000 पायऱ्यात चढलो आणि महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. आणि इथला पुढचा तुम्ही व्ह्यू बघू शका, किती भारी दिसतो बघा निसर्गाचं सौंदर्यात. आणि किती म्हणजे बघा एवढीशी जागा आहे, यातूनच जायचं आणि यायचं म्हणजे एवढी जागा आहेत. यात आमचं मस्त दर्शन झालं मित्रांनो. एवढं मनाला भारी वाटतं ना, म्हणजे आपण एवढे 10,000 पायऱ्या चढलो आणि मस्त दर्शन झालं महाराजांचं, सांगू शकत नाही. खूप भारी वाटलं. तर आता परत आम्ही खाली जाणार आहे. इथं आश्रमात जेवण असतं, तर जेवू, अन्नप्रसाद असतो तो घेऊ, मग परत आपल्या खाली उतरायला सुरुवात करू. चला मित्रांनो, आता आम्ही म्हणजे महाराजांच्या पादुकाचं दर्शन करून आलो. आता आम्ही इथे परत 300 पायऱ्या ना उतरून जाणार आहे. ते म्हणजे अन्नछत्र आहे तिथं म्हणजे प्रसाद घ्यायला. तर परत आम्हाला इथं जे आश्रम आहे तिथं चाललो आता आम्ही प्रसाद घेण्यासाठी. आणि एवढं वर म्हणजे 24 तास हे लोक अन्न क्षेत्र सुरू असतं यांचं, 24 तास. म्हणजे बघा एवढ्या भाविकांसाठी 24 तास पासून अन्न सुरू असतं, म्हणजे जेवण सुरू असतं. आता आम्ही दर्शन करून आलो आणि इथं चाललो आहे प्रसाद घेण्यासाठी. थोडासा शब्द पण निघत नाही. सकाळी आम्ही 7:30ला चढायला सुरुवात केली, तर आमचं 12 वाजता दर्शन झालं. एवढं भारी वाटलं ना खूप मित्रांनो.
तर जातो इथं आपल्याला पण व्हिडिओ अलाउड करणार नाही, अलाउड करत नाही. वरती पण मंदिरात पण देत नव्हते, ओरडत होते. पहिला इथलं प्रसाद घेऊन चला. तर मित्रांनो आम्ही डायरेक्ट खाली आलो आमच्या रूमवर, जिथं आम्ही रूम घेतली. आता तिथे आलो आणि येऊन आम्ही डायरेक्ट झोपलोच, कारण की एवढी आमची हालत खराब झालेली ना. कारण की उतरताना आम्ही 10,000 पायऱ्या उतरून चढलो. आणि आम्ही ज्या आश्रमामध्ये जेवायला थांबलेलो ना, तिथे पण मस्त होतं, जेवणाची सोय चांगली होती. तिथं असं बोललं की दत्तगुरू महाराजांचे ते कमंडल असतं ना, ते इथं पडलेलं, त्यापासून ते पाण्याचा स्रोत झाला, तेव्हापासून ते आश्रम तयार झालं तिथं. तर 24 तास तिथे जेवण सेवा सुरू असते आणि जेवण पण खूप भारी होतं. पण तिथे आपल्याला फोन अलाउड नव्हता. तिथे आपल्या जेवायला डाळ भात, चपाती, भाजी आणि शिरा होता आणि खूप भारी होतं. तर एवढं भारी मजा वाटली ना, म्हणजे एवढं पॉझिटिव्हिटी आली ना जेव्हा दत्तांचं आम्ही दर्शन घेतलं ना, तेव्हा खूप मनाला एकदम प्रसन्न वाटलं. तर आम्ही खाली आलो, आता एकदम फ्रेश बीच झालो आहे. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक कमेंट से सबस्क्राईब करा. अवधूत सिंत श्री गुरुदेव दत्त, दत्तगुरू महाराज की जय.